नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण. विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहेत लसावी आणि मसावी. लसावीलाच एलसीएम असं म्हटलं जाते आणि मसावीला एचसीएफ असं म्हटलं जाते. तर या सेशनमध्ये कन्सेप्ट, ट्रिक्स आणि तसेच PYQ आपल्याला पाहायचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, कन्सेप्टला सुरुवात करूया. सुरुवातीला लसावी म्हणजेच काय, म्हणजे लसावीची संकल्पना काय आहेत, लसावीला कोणत्या पद्धतीने सोडवायला पाहिजे. तर लसावी अशी लहानात लहान संख्या की ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो. ही झाली पहिल्या नंबरची व्याख्या. म्हणजे अशी लहानात लहान संख्या की ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो. याचाच अर्थ असा की लसावी हा दिलेल्या संख्यातील मोठ्या संख्येइतका किंवा त्यापेक्षा मोठा असतो. आता मोठ्या संख्येइतका किंवा त्यापेक्षा मोठा, त्याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पलची मदत घ्यावी लागेल. बिफोर दॅट मी तुम्हाला मसावी क्लिअर करून देतो. मसावी म्हणजे एचसीएफ, हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टरची जी व्याख्या नंबर 1 आहे, अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या सर्व संख्यांना भाग जातो. याचाच अर्थ असा की मसावी हा दिलेल्या संख्यातील लहान संख्ये इतका किंवा त्यापेक्षा लहान असतो. म्हणजे लसावी म्हणजेच मोठा, मसावी म्हणजेच लहान. ऍक्च्युली आपल्याला आता एक्झाम्पलची मदत घ्यावी लागेल. इथे बघा, यांचा एक तर लसावी काढायचा आहे आणि दुसरा मसावी काढायचा. संख्या, पहिली संख्या कोणती आहेत? 12. दुसरी संख्या 18. 12 व 18 या दोन संख्या दिलेल्या आहेत. लसावी आणि मसावी काढण्याचे जे मेथड्स आहेत, मेथड नंबर 1, पहिल्या नंबरची मेथड पाडा पद्धत. दुसऱ्या नंबरची मेथड ऑप्शन कॅन्सल मेथड ही दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत ट्रिक्सचा वापर करून लसावी व मसावी एकदम सोप्या पद्धतीने काढणे. राईट. आता बघा, पाडा पद्धतचा वापर कसं करायचं, सुरुवातीला सांगतो मी. पाडा पद्धत सुरुवातीला क्लिअर करून देतो. पाडा पद्धत ही लसावी आणि मसावी काढण्याची मेथड नंबर 1 आहेत. पाड्या पद्धत मध्ये लसावी हा दिलेल्या संख्यातील मोठ्या संख्ये इतका किंवा त्यापेक्षा मोठा असू शकतो. आता या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या आहे 18. म्हणजे याचाच अर्थ तात्पुरता मी कन्सिडर करतो की लसावी हा 18 आहेत. दिलेल्या संख्यातील मोठ्या संख्ये इतका किंवा त्यापेक्षा मोठा असू शकतो. आता याचाच अर्थ इथे या 18चा तर भाग जातो, बट 12चा भाग जात नाही. म्हणजेच लसावीचा रोल म्हणजे मोठी संख्यानी या ठिकाणी प्ले केलेला नाही आहे. मग काय करावं लागेल? 18चा पाडा चालू करतो. 18चा डबल 36. 18 गुणिला 2 म्हणजे 36. आता 36ला 18 तर कॅन्सल झालेला आहे. 36ला चेक करायचं की 36ला 18चा भाग तर 100% जाणार आहेत, बट 12चा 12 36 म्हणजे या 36ला 18चा आणि 12चा दोन्ही संख्येचा भाग गेलेला आहे. याचाच अर्थ लसावी या ठिकाणी या एक्झाम्पल साठी 36 आहेत. अगदी बरोबर. ही आहेत पाडा पद्धत. मसावी जर काढायचं आहेत, मसावी म्हणजे या संख्यापेक्षा लहान, बरोबर आहे. आता मसावी काढायचं आहेत. मसावी काढण्यासाठी काय करायचं? या दिलेल्या संख्यापैकी लहान संख्या किंवा त्यापेक्षाही लहान असू शकतो. आता बघा, लहान संख्या आहेत 12, बट 12चा भाग 18ला जाणार नाही. मग त्या सिच्युएशन मध्ये एक मेथड सांगतो मी तुम्हाला. काय करायचं? या संख्यांचा काढायचा फरक. या दोन संख्यांचा, मसावी 12 नाही आहेत, मग या दोन संख्यांचा फरक कितीचा आहे? फरक आहेत 6चा. आता 6नी चेक करायचं की 18ला आणि 12ला भाग जातो का? 18ला sin 3 18 भाग जातो, 12ला पण भाग जातो. 6 दुने 12. म्हणजे याचाच अर्थ या एक्झाम्पल मध्ये मसावीचा रोल या 6 या संख्येने प्ले केलेला आहे. मला सांगा, समजत आहे? बरोबर आहे. आता पाडा पद्धत ऑप्शन कॅन्सल मेथड, दुसऱ्या नंबरची मेथड आहेत ऑप्शन कॅन्सल मेथड मध्ये A, B, C आणि D अशी आपल्या समोर किती ऑप्शन राहते? जनरली 4 ऑप्शन. पहिल्या ऑप्शन मध्ये 12, दुसऱ्या ऑप्शन मध्ये 18, तिसऱ्या ऑप्शन मध्ये 36 आणि चौथ्या ऑप्शन मध्ये 72. बरोबर आहे.
आता इथे बघा काय करायचं, 12ला 12चा भाग जातो बट 12ला 18चा भाग जात नाही. याचाच अर्थ या ठिकाणी 12 ऑप्शन नंबर ए कॅन्सल. का बरं? कारण की दिलेल्या संख्यापैकी मोठी संख्या किंवा त्यापेक्षा मोठा असू शकतो. 12 ह्या दिलेल्या संख्यापैकी लहान आहेत, राईट. आता 18ला चेक करतो, 18ला 18चा भाग जातो बट 12चा भाग जात नाही. नंतर 36ला चेक करतो, 36ला 12चाही भाग जातो आणि 18चाही भाग जातो, राईट. म्हणजे लसावी बरोबर 36, राईट. आता इथे बघा याच्यापेक्षाही लसावी म्हणजे सुरुवातीला जी संख्या येते, कारण की लसावी 36 आहे, याचाच अर्थ 36च्या पाड्यात समोर जे काही येणाऱ्या संख्या आहेत त्या पूर्ण लसावी राहणार आहेत. ही दुसरी पद्धत आहे ऑप्शन कॅन्सल मेथड. ऑप्शन कॅन्सल मेथड मध्ये काय करायचं, या दोन्ही संख्येनी चेक करायचं की कोणत्या ऑप्शनला भाग जातो, बट लहानात लहान संख्या घ्यायची. कारण की 36 आणि 72 पैकी ही संख्या मोठी आहे, म्हणून 36ला घ्यावं लागेल, 72ला कॅन्सल करावं लागेल. अगदी बरोबर समजत आहे. आणि जर मसावी ऑप्शन कॅन्सल मेथडनी मसावी सांगतो, ऑप्शन कॅन्सल मेथड ए बी सी आणि डी 4 ऑप्शन. पहिल्या ऑप्शन मध्ये 12, दुसऱ्या ऑप्शन मध्ये 18, तिसऱ्या ऑप्शन मध्ये 36 आणि चौथ्या ऑप्शन मध्ये आहे 6. 12ला 12चा भाग जातो बट 18ला 12चा भाग जात नाही, 12 कॅन्सल. 18ला 18चा भाग जातो, 12ला जात नाही, कॅन्सल. ही संख्या तर ऑलरेडी मोठी आहे, कारण की दिलेल्या संख्यापैकी लहान संख्या किंवा त्यापेक्षाही लहान हा मसावी असू शकतो. म्हणजे हे तीनही ऑप्शन कॅन्सल झालेले आहेत. एकच राहिला 6. का बरं? कारण की 12ला आणि 18ला 6चा भाग जातो. ही आहे तर दुसरी मेथड. पाडा मेथड मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. आता ट्रिक्स मध्ये काय करायचं, ट्रिक्स ज्या वेळेस आपल्याला सोडवायचं आहे तर ट्रिक्सचा वापर करून सांगतो. नेक्स्ट आणि सर्वात बेस्ट मेथड म्हणजे ट्रिक्स आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्स सर्वात बेस्ट मेथड म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला ज्या 2 मेथड सांगितलेल्या आहेत, तर ट्रिक्स ज्यावेळेस प्रॉब्लेम हा डिफिकल्ट होतो तर प्रॉब्लेम डिफिकल्टच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला फक्त मदत करणार आहे ट्रिक्स मेथड. आता ट्रिक्स मेथड मध्ये सुरुवातीला यांचा काढायचा मसावी काढण्यासाठी एकतर लहान संख्याला चेक करायचं. आता 12 लहान संख्या आहे, मोठी संख्या आहे 18ला 12चा भाग जात नाही, म्हणजेच लहान संख्या नाही आहे. त्या सिच्युएशन मध्ये फरक काढायचा आणि फरक काढून चेक करायचं. आता यांचा जो फरक आहे, फरक कितीचा आहे विद्यार्थी मित्रांनो? 6चा आहे. 6चा भाग 12ला आणि 18ला दोन्ही संख्येला जातो. याचाच अर्थ 6 या एक्झाम्पल मध्ये मसावी आहेत, राईट. आता लसावी काढायचं आहे, तर लसावी काढायचं आहे. ट्रिक्सचा वापर करून इथे मसावी काढण्यात आलेला आहे. आता लसावी काढायचं आहे. सुरुवातीला काय करायचं, ट्रिक्स काय म्हणते की इथे मसावी काढा आणि तो मसावी कमीत कमी 2 संख्याचा असायला पाहिजे. आणि मसावी काढल्याच्या नंतर आपण भाग देणार आहे त्या संख्येचा काढायचा लसावी. भाग दिल्याच्या नंतर ज्या काही संख्या येणार आहे त्यांचा काढायचा लसावी. आता बघा मसावी बरोबर 6 आहेत. 12ला 6चा भाग दिल्याच्या नंतर या डब्यात 6 दुने 12 आणि साइन 3 18, राईट. म्हणजे 6 गुणीला आता या डब्यात ज्या 2 संख्या आलेल्या आहेत, पहिली संख्या आहे 2 आणि दुसरी संख्या आहे 3, यांचा काढायचा लसावी. 3 दुने 6 लसावी 6 गुणीला 6 36. मला सांगा समजत आहे, राईट. कारण की आता हा पहिलाच एक्झाम्पल झालेला आहे. दुसऱ्या एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला तुमची जी क्लिअरिटी आहे ही इम्प्रूव्ह होणार आहे. त्याच्यासाठी मी दुसऱ्या एक्झाम्पलची हेल्प घेतो. एक्झाम्पल नंबर सेकंड मध्ये एक आहे 25 पहिली संख्या, दुसरी संख्या आहे 75 आणि तिसरी संख्या आहे 100. सुरुवातीला मसावी काढून दाखवतो. मसावी काढण्यासाठी सर्वात लहान संख्या कोणती आहेत? सर्वात लहान संख्या आहेत 25. 25 नी चेक करायचं. 25ला 25चा भाग जातो, 75ला 25चा भाग जातो, 25 1 25 25 3 75 आणि 100ला पण 25चा भाग जातो. म्हणजेच या ठिकाणी या एक्झाम्पल साठी 25 हे मसावी राहणार आहेत. लसावी काढायचं. लसावी काढण्यासाठी जे आपल्याकडे ट्रिक्स आहेत, लसावी काढण्यासाठी जे ट्रिक्स आहेत, मसावी गुणीला आलेल्या दिलेल्या आपण जे भाग दिलेला आहे त्या संख्यांचा काढायचा लसावी, राईट. मसावी किती आलेल्या आहेत? मसावी आहे 25. आता काय करा, या संख्येला भाग द्या. 25ला 25चा जर भाग दिला तर भाग हा 1चा जाणार आहे. 75ला जर 25चा भाग दिला 3चा भाग जाणार आहे.
आणि जर 100ला 25चा भाग दिला तर 4चा भाग जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 25 गुणिला या डब्यांचा लसावी, लसावीमध्ये मोठी संख्या कोणती आहेत? 4. 4ला 3चा भाग जात नाही, बट 4 त्रिक 12 केल्याच्या नंतर 3चा भाग जाणार आहेत. 25 गुणिला 12 करायचं आहेत. 25 गुणिला 12 याचाच अर्थ 50 गुणिला 6, म्हणजेच याचा जो 2 आहेत फॅक्टर तो 25ला दिलेला आहे. 25 गुणिला 2 50 आणि 5 सकम 30 वर 0, म्हणजे या संख्येचा लसावी ह्या ज्या दोन संख्या आहेत, 3 संख्या, कोणत्या 3 संख्या? 25, 75 आणि 100 यांचा लसावी 300. अगदी बरोबर, राईट. कारण की ही जी ट्रिक्स आहेत ह्या ट्रिक्सनी लवकरच सॉल्व्ह होतो, राईट. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 3. सुरुवातीला मसावी. एक्झाम्पल नंबर 3. ह्या कन्सेप्ट क्लिअर करून देतो. कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्ही इझिली लवकरच सोडवू शकता, राईट. मसावी म्हणजेच दिलेल्या संख्यापैकी लहान संख्या 24. 24ला 24चा भाग जातो, राईट, 1चा भाग. नंतर 24 त्रिक 72 आणि 24 चोक 96. आता इथे काय करायचं, जर आपल्याला लसावी काढायचा आहे, मसावी कमीत कमी 2 संख्यांचा मसावी असायला पाहिजे. जास्तीत जास्त किती पण राहिला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. लसावी बरोबर मसावी कमीत कमी 2 संख्यांचा मसावी गुणिला भाग दिल्याच्या नंतर आलेल्या संख्यांचा लसावी, हे बरोबर लक्षात ठेवायचं, राईट. तर मसावी किती आहे? 24. 24चा जर भाग दिला या संख्येला, 24चा भाग देतो, 1चा भाग जातो. 72ला 24चा भाग, 24 त्रिक 72 आणि 24 चोक 96. 12 गुणिला यांचा लसावी 12. 1 मिनिट. हा, इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, मसावी किती आलेले आहेत? मसावी आहेत 24. मसावी आहेत 24. मसावी 24 गुणिला या संख्येच्या डब्यात ज्या काही संख्या आलेल्या त्या संख्यांचं काढायचं लसावी. 3 आणि 12, 3 आणि 4 या संख्येचा लसावी 12. का बरं 12? कारण की मोठी संख्या कोणती आहे? 4. 4ला 4चा भाग जातो, 3चा भाग जात नाही. 4 दुनी 8, 4 त्रिक 12. 12ला कशाचा भाग जातो? 12ला 3चाही भाग जातो, 4चाही जातो, 1चाही जातो. आता काय करावं लागेल? इथे बघा, 2 गुणिला 12 म्हणजे 24 आणि गुणिला 12. 12 गुणिला 12 बरोबर 144. 12 गुणिला 12 बरोबर 144 गुणिला 2 म्हणजे 288 या दिलेल्या संख्यांचा काय होणार आहेत? लसावी बरोबर 288. अगदी बरोबर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या 3 एक्झाम्पल मी क्लिअर करून दिलेले आहेत. आता त्याच्यानंतर ऍक्च्युली पेपरमध्ये म्हणजे लसावीचा वापर केव्हा करायचं हा कन्फ्युजन मॅक्झिमम विद्यार्थ्यांना राहतो की सर लसावी केव्हा, मसावी केव्हा. आता लसावीचा वापर केव्हा करायचा? आग लगाने वाले पॉइंट है इसमें. मग आग लगाने वाले पॉइंट कौन से? पहिल्या नंबरचा इम्पॉर्टंट ट्रिक्स मध्ये जर लहानात लहान संख्या प्रॉब्लेम मध्ये जर दिसत आहे की लहानात लहान संख्या, त्या सिच्युएशन मध्ये लसावीचा वापर करा. प्रॉब्लेम मध्ये जर आपल्याला 2 नंबरचा पॉइंट काय सांगतो, पुन्हा प्रारंभिक बिंदू जवळ भेटतील, याचाच अर्थ की लसावीचा वापर करा. आणि 3ऱ्या नंबरचा पॉइंट आहे किती वेळा एकत्र वाचतील, त्या सिच्युएशन मध्येही सुद्धा लसावीचा वापर करायचा आहे. म्हणजेच हे 3 पॉइंट जर आपल्याला दिसत आहे तर सरळ सरळ लसावीचा वापर करा, किंवा एक 4था नंबरचा पॉइंट लसावी काढा, त्या सिच्युएशन मध्येही सुद्धा लसावीचा वापर करावा लागेल. आणि लसावी काढण्याची आपल्याकडे 3 ट्रिक्स आहेत. ट्रिक्स नंबर 1 पाडा पद्धत, दुसरी ट्रिक्स ऑप्शन कॅन्सल मेथड, आणि तिसरी ट्रिक्स जी आहेत म्हणजे टोटल मेथड आहे 3, बरोबर आहे. पहिली मेथड पाडा पद्धत, दुसरी मेथड जी आहे त्या ठिकाणी ऑप्शनचा वापर करून कॅन्सल करायचं, आणि तिसरी मेथड म्हणजे ट्रिक्सचा वापर करावा लागेल, राईट. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे हे जर आपल्याला 4 पॉइंट दिसत आहे त्या सिच्युएशन मध्ये लसावी काढावं लागेल. अगदी बरोबर. नेक्स्ट, हा पहिल्या नंबरचा प्रश्न क्रमांक पहिल्या प्रश्नामध्ये अंकगणिताचा मूलभूत सिद्धांत वापरून 92 व 700 या संख्यांचा लसावी काढा. म्हणजे संख्या कोणत्या आहेत? आपल्याकडे 2 संख्या आहे. पहिली संख्या कोणती आहे? 92 आहेत आणि दुसरी संख्या आहेत 700. अगदी बरोबर.
आता 92 आणि 700 यांचा काढायचा आहे लसावी, तो चौथ्या नंबरचा पॉइंट, बरोबर आहे. 4 पॉइंट पैकी कोणतेही जर आले तर लसावीचा वापर करा. चौथ्या नंबरचा पॉइंट लसावी काढा आणि PYQ लिपिक टंक लेखक मुख्य परीक्षा 2017 म्हणजे 2017 लिपिक टंक लेखन मुख्य परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. आता मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो, एक मेथड आपल्याकडे ऑप्शन कॅन्सल मेथड. दिलेल्या संख्यापैकी मोठी संख्या कोणती आहे? 700. म्हणजे 700 पेक्षा ऑप्शन हा मोठा असायला पाहिजे. एकच ऑप्शन आहे 700 पेक्षा मोठा, कारण की हे 40, 4 आणि 2 या 700 पेक्षा कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो? लहान आहेत. आणि लसावी काय म्हणते आपल्याला? दिलेल्या संख्येतील मोठ्या संख्ये इतका किंवा त्यापेक्षाही मोठा असू शकतो. कोण मोठा असू शकतो? लसावी. म्हणजेच या ठिकाणी दिलेल्या संख्यापैकी मोठी संख्या कोणती आहे? 700 आहे. 700 पेक्षा लसावी हा एकतर 700 राहणार किंवा ज्या वेळेस बाकीच्या संख्येचा भाग हा 700 ला जाणार त्या कंडिशन मध्ये. अदरवाईज या 700 पेक्षा मोठा एकच ऑप्शन मोठा आहे, तो म्हणजेच ऑप्शन क्रमांक पहिला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक पहिला. सेकंड क्वेश्चन, प्रश्न क्रमांक दुसरा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022. प्रश्न क्रमांक दुसरा. आता सुरुवातीला प्रश्न वाचून दाखवतो मी तुम्हाला. रीना, टीना आणि हिना. रीना, टीना आणि हिना म्हणजे 3 व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती कोण आहे? रीना. पहिली व्यक्ती आहे रीना. दुसरी व्यक्ती आहे तर टीना आणि तिसरी व्यक्ती हिना. रीना, टीना, हिना यांनी एकाच वेळी, रीना, टीना, हिना यांनी एकाच वेळी एकाच दिशेने एकाच बिंदूपासून वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती धावायला सुरुवात केली. 3 मेंबर आहे. कोणते 3 मेंबर? रीना, टीना आणि हिना यांनी एकाच बिंदूपासून धावायला सुरुवात केली. एक फेरी रीनाने 70 सेकंदात. रीनाने एक फेरी किती सेकंदात? 70 सेकंदात. टीनाने 105 सेकंदात. रीनाने 70 सेकंदात, टीनाने 105 सेकंदात आणि हिनाने 175 सेकंदात पूर्ण केली. म्हणजे हे त्यांचे सेकंद दिलेले आहे की किती सेकंद मध्ये पूर्ण करण्यात आलेले आहेत. त्या तिघी किती वेळाने पुन्हा प्रारंभिक बिंदू जवळ भेटतील? प्रारंभिक बिंदू आल्याबरोबर म्हणजे हे जे शब्द आहेत 4 लाईन मी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं होतं, बरोबर आहे. त्याच्यापैकी प्रारंभिक बिंदू जवळ पुन्हा प्रारंभिक बिंदू जवळ भेटतील म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काढायचं आहे लसावी. अगदी बरोबर. का बरं? कारण की पुन्हा प्रारंभिक बिंदू जवळ भेटतील तर ओळखण्याची जी मेथड आहेत ती मेथड मी तुम्हाला बोललो होतो की पुन्हा प्रारंभिक बिंदू जवळ भेटतील म्हणजेच लसावी काढा. आता लसावी काढण्यासाठी सुरुवातीला या संख्येचा मी मसावी काढतो. कमीत कमी 2 संख्येचा मसावी असायला पाहिजे. तर मसावी काढण्यासाठी लहान छोटी संख्या कोणती आहे? छोटी संख्या आहे 70. 70 ला 70चा भाग जातो बट बाकीच्या संख्येला 70चा भाग जात नाही. म्हणजे या सिच्युएशन मध्ये मसावीचा रोल फरक प्ले करणार आहेत. आता फरक कितीचा आहे? इथे जर तुम्ही पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो फरक 35चा दिसतो. फरक कितीचा? 35चा. फरक म्हणजेच मसावी कमीत कमी 2 संख्येचा, राईट. आता फरक कितीचा? 35चा फरक 35 गुणिला भाग दिल्याच्या नंतर आलेल्या संख्येचा लसावी. भाग दिल्याच्या नंतर, राईट. आता भाग 70 ला जर मी 35चा भाग देतो तर विद्यार्थी मित्रांनो 2चा भाग जातो. अगदी बरोबर. 105 ला जर 105 ला 35चा भाग दिल्याच्या नंतर 35 त्रिक 105 म्हणजे 3चा भाग जातो. आणि 175 ला 35 5 175 म्हणजे कितीचा भाग जातो? 5चा, राईट. आता बघा विद्यार्थी मित्रांनो 35 गुणिला मोठी संख्या या संख्येचा लसावी काढायचा आहे. म्हणजे फरक किंवा मसावी गुणिला लसावी बरोबर ट्रिक्सचा लसावी. एकदम सोपी पद्धत. ट्रिक्सचा लसावी म्हणजे हा ओरिजिनल जे आपल्याला काढायचं आहे. 35 गुणिले या बॉक्स मध्ये ज्या काही संख्या दिसतात, संख्या म्हणजे 2, 3 आणि 5 यांचा लसावी. मोठी संख्या कोणती आहे? 5. 5 ला 3चा भाग जात नाही. 5 त्रिक 15 केल्याच्या नंतर भाग जातो. 15 ला 2चा भाग जात नाही. 15 दुने 30 म्हणजे 35 गुणिला 30 या संख्येचा लसावी
बट आता बघा ह्या सेकंदात आहे, त्या सेकंदला आपल्याकडे ऑप्शन मिनिट आणि सेकंद आहे. म्हणजे सेकंदला मिनिट सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कितीचा भाग द्यावा लागेल? 60चा भाग द्यावा लागेल. 60चा भाग 30 एका 30, 30 दुने 60 आणि 35ला जर 2चा भाग दिला तर 17.5 17.5 मिनिट्स. 17.5 मिनिट्स म्हणजे 17 मिनिट आणि किती सेकंद? 30 सेकंद. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर. किती सोपी पद्धत आहे. म्हणजे काय करायचं? सुरुवातीला 70, 105 आणि 175 यांच्यापैकी मसावी काढायचं. कमीत कमी 2 संख्यांचा मसावी असला पाहिजे. पूर्ण संख्यांचा नसला तरीही चालेल. आता 2 संख्यांचा मसावी 70 आणि 105 छोटी संख्या आहे 70. मग त्या सिच्युएशन मध्ये फरक काढायचं. कधी 70 छोटी संख्या हा मसावीचा रोल प्ले करतो, पण काही प्रॉब्लेम मध्ये फरक हा जो आहे तो मसावीचा रोल प्ले करतो. फरक कितीचा? 35चा. 35 70ला आणि 105 आणि 175ला 35चा भाग जातो. म्हणजे या संख्या तीनही संख्यांचा मसावी बरोबर 35 आणि भाग दिल्याच्या नंतर त्या बॉक्स मध्ये ज्या काही संख्या येणार आहे त्या संख्यांचा काढायचा लसावी. तर या संख्यांचा लसावी 30. आता हे जे उत्तर आहेत हे उत्तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सेकंद मध्ये आलेले आहेत, बट ऑप्शन मध्ये मिनिट आणि सेकंडच्या फॉर्मॅट मध्ये आहे. या सिच्युएशन मध्ये या कंप्लीट ज्या गुणाकार मध्ये ज्या संख्या दिसतात या संख्येला 60चा भाग द्यायचा. 60 1 30 1 30 30 दुने 60. 35ला जर 2चा भाग दिला तर 17.5चा भाग जातो. म्हणजे 17 मिनिट आणि 30 सेकंद या प्रश्नाचं उत्तर. अगदी बरोबर. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पुन्हा तुमची जे क्लिअरिटी आहे ती जास्तीत जास्त कन्वर्ट होणार आहेत. इथे बघा प्रश्न क्रमांक 3. 6 घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात. म्हणजे सुरुवातीला एकत्र वाजतात म्हणजे एक वेळा वाजलेला आहेत आणि अनुक्रमे 2 4 6 8 अनुक्रमे 2 4 6 8 10 आणि 12 सेकंदानी वाजतात. म्हणजे सेकंद, राईट. सेकंदानी वाजतात. आता सुरुवातीला एक वेळा वाजलेला आहे. काय करायचं? सेकंदानी वाजतात. 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील? एकत्र वाजतील हा शब्द, ही लाईन दिसल्याबरोबर या संख्यांचा काढा लसावी. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत या बॉक्स मध्ये 2 4 6 8 10 12 या संख्यांचा लसावी काढण्यासाठी सुरुवातीला मी मसावी काढतो. कमीत कमी 2 संख्यांचा मसावी आणि भाग द्यायचा त्या संख्येनी. तर बाकीच्या उरलेल्या संख्यांचा मसावी लहानात लहान संख्या 2 आहे, फरक पण 2 आहे म्हणजे मसावी 2. आता 2चा भाग दिलेल्या प्रत्येक संख्येला 2ला जर 2चा भाग दिला तर 1चा भाग गेला. अगदी बरोबर. 4ला जर 2चा भाग दिला तर 2चा भाग गेला. 6ला जर 2चा भाग दिला तर 3चा भाग गेला. 8ला जर 2चा भाग दिला तर 4चा भाग गेला. 10ला जर 2चा भाग दिला तर 5चा भाग गेला आणि 12ला जर 2चा भाग दिला तर 6चा भाग गेला. म्हणजे 2 गुणीला. आता या बॉक्स मध्ये ज्या काही संख्या आलेल्या आहे त्या संख्यांचं काढायचं लसावी काढण्यासाठी मोठ्यात मोठी संख्या बॉक्स मध्ये कोणती आहे? 6. 6ला 2चा भाग जातो, 1चा जातो, 3चा जातो, बट 4 आणि 5चा जात नाही. याचाच अर्थ मी काय करतो? 6 पंचे 30 डायरेक्ट गुणाकार. कारण की या दोन्ही संख्येचा मसावी किती आहे? 1 आहे. 6 पंचे 30. 30ला 4चा भाग जात नाही. 30चा डबल 60. 60ला विद्यार्थी मित्रांनो या दिलेल्या सर्व संख्यांचा भाग जातो. म्हणजे जी ट्रिक्स आहेत ती ट्रिक्स काय म्हणते आपल्याला? ट्रिक्सचा जे वापर आहेत, सुरुवातीला कमीत कमी 2 संख्यांचा मसावी काढा. मग तो जो मसावी आहे, मसावी म्हणजेच 2, या मसावीचा भाग द्या. जर जात असेल तर द्या, जात नसेल तर ऍज इट इज ती संख्या जशीच्या तशीच लिहून घ्या, राईट. आणि नंतर या बॉक्स मध्ये ज्या काही संख्या आलेल्या आहेत या संख्यांचा काढा लसावी. मग मसावी गुणीला लसावी करा तर ओरिजिनल प्रॉब्लेमचा लसावी. आता बघा 2 गुणीला 60 म्हणजेच 120 सेकंद मध्ये दिलेले आहेत. सेकंद मध्ये 120 सेकंद याचाच अर्थ 2 मिनिट. तर 2 मिनिटात ह्या ज्या आहेत घंटा ह्या 2 मिनिटात एक वेळा वाजतात. मग 2 मिनिटात एक वेळा जर वाजतात, तुम्ही मला सांगा 30 मिनिटात 30 भागीला 2 म्हणजेच 15 वेळा वाजतील. आता 15 वेळा सुरुवातीला 1 वेळा आपल्याला काय म्हटलेलं आहे? त्यात किती वेळा एकत्र वाजतील? म्हणजे याचाच अर्थ 15 राहणार नाही,
कारण की सुरुवातीला एक वेळा वाजलेले आहे, तर 15 अधिक 1 बरोबर 16 वेळा त्या ज्या घंटा आहेत, त्या ज्या बेल आहेत ते वाजतील. म्हणजेच याचाच अर्थ ऑप्शन क्रमांक 14 प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आणि कोणत्या परीक्षेत आलेले आहेत? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017. मला सांगा बरोबर आहे की नाही? कारण की एकदम सोपी पद्धत आहे, वारंवार तुम्ही वापर कराल त्याच वेळेस तुम्हाला या पद्धतीचा वापर करता येणार, अदरवाईज वापर करता येणार नाही. कारण की तुमच्यासाठी ही पद्धत नवीन आहे, ही जी ट्रिक्स मेथड आहे ही ट्रिक्स मेथड नवीन आहे, कधीच तुम्ही पाहिलेलं नसेल. चला समोरच्या प्रश्न बघूया. आता प्रश्न नाही, आतापर्यंत जे आहेत फक्त आयोगाने लसावी या घटकावर 3च प्रश्न विचारलेले आहेत. 4थ्या नंबरचा मसावीचा वापर केव्हा करायचा, म्हणजे 4था प्रश्न. टोटल प्रश्न किती आलेले आहेत? लसावी या घटकाचे 3 प्रश्न. मसावीचा वापर केव्हा? पुन्हा आग लगाने वाले पॉइंट, इंपॉर्टंट ट्रिक्स. मसावीचा वापर जर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या हे शब्द दिसल्याबरोबर मसावीचा वापर. दुसऱ्या नंबरचा समान संख्या असतील त्यावेळेस ही मसावीचा वापर. आणि तिसऱ्या नंबरचा पॉइंट आहे कमाल, म्हणजे मॅक्झिमम हा शब्द दिसल्याबरोबर ही मसावीचा वापर. आणि 4थ्या नंबरचा आहे की मसावी काढा, त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा मसावीचा वापर. म्हणजे 4 पॉइंट दिसल्याबरोबर मसावीचा वापर करायचा आहे. एक्झाम्पलच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण क्लिअर करून देतो. मसावी या कन्सेप्टचा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. 3 मीटर 5 मीटर आणि 10 सेंटीमीटर. आता बघा युनिट 2 आहे, एक आहे मीटर, दुसरा आहे सेंटीमीटर. तुम्हाला हे माहीतच असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहीतच असेल की जर एक मीटर याचाच अर्थ 100 सेंटीमीटर. अगदी बरोबर. आणि जर माहित नाही आहे तर आता माहित करून घ्या की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर 5 मीटर सेकंड, 5 मीटर आणि 10 सेंटीमीटर. 5 आणि 10 सेंटीमीटर. आणि नेक्स्ट 12 मीटर आणि 90 सेंटीमीटर. 12 मीटर आणि 90 सेंटीमीटर अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या संख्यांचा आपल्याला काढायचा आहे तर मसावी. का बरं मसावी? ते शब्द दिसले, कोणते शब्द दिसले? जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी हे शोधा. म्हणजेच आपल्याला मसावी काढायचं आहे. मसावी आता डिफरंट वेगवेगळे जर युनिट असले त्या सिच्युएशन मध्ये मसावी एकाच युनिट मध्ये कन्वर्ट करून काढल्या जाते. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. का बरं? कितीचा गुणाकार करावा लागेल? कितीचा गुणाकार? 100चा सेंटीमीटर. नंतर 5 ला गुणाकार 100चा. 5 ला 100चा गुणाकार म्हणजे 500 अधिक 10, याचाच अर्थ 510 सेंटीमीटर सेकंड कापड. आणि तिसऱ्या नंबरचा कापड 12 गुणिला 10 म्हणजेच 1200 अधिक 90, 1290 सेंटीमीटर. म्हणजे हे जे 3 कापड आहे, पहिल्या नंबरचा कापड 300 सेंटीमीटर, दुसऱ्या नंबरचा कापड 510 सेंटीमीटर आणि तिसऱ्या नंबरचा कापड 1290 सेंटीमीटर यांचा काढायचा आहे तर मसावी. आता मसावी काढण्यासाठी लहानात लहान संख्या दिलेल्या संख्यापैकी 300 आहेत. 300 ला 510 ला 300चा भाग जात नाही, म्हणजेच मसावी. इथे फरक काढा. हा फरक मॅक्झिमम ठिकाणी मसावीचा रोल प्ले करतो. फरक कितीचा आहे इथे जर तुम्ही पाहाल विद्यार्थी मित्रांनो तर 210चा फरक आहे. म्हणजे 510 मधून 300 जर गेले तर 210 उरले. 210चाही भाग जात नाही 300 ला. या सिच्युएशन मध्ये मसावी इथे बघा एचसीएफ म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर याचे फॅक्टर करतो 1 10 3 गुणिला 7 किंवा 30 गुणिला 7 त्रिक 21 म्हणजेच एक संख्या आहे 7, दुसरी संख्या आहे 30. या संख्येचे फॅक्टर 2 आहेत.
आता फॅक्टर का बरं करत आहे, कारण की 300 ला 210चा भाग जात नाही. मग त्या सिच्युएशन मध्ये फरक काढा, आणि फरक कधी कधी मसावीचा रोल प्ले करतो, बट फरकचा भाग गेला पाहिजे. फरकचा जर भाग जात नसेल त्या सिच्युएशन मध्ये याचे फॅक्टर करा. फॅक्टर 210 चे फॅक्टर 7 गुणिला 30 म्हणजे 210. आता सुरुवातीला या 30 नी चेक करा. 300 ला 30चा भाग जातो, नंतर 210 ला पण 30चा भाग जातो. इथे तर डायरेक्ट 10चा भाग जाणार आहेत. अगदी बरोबर. कितीचा भाग? 10चा भाग. 10चा भाग. आणि इथे 0 0 कॅन्सल, 17 त्रिक 51 17चा भाग. आणि इथे जर पाहिलं तर 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल झाल्याच्या नंतर 3 चौक 12, 3 त्रिक 9. राईट. म्हणजे याचाच अर्थ या प्रत्येक दिलेल्या संख्येला 30 फॅक्टरचा भाग गेलेला आहे, म्हणजे 30 मसावी आहेत. कोणत्या ऑप्शन मध्ये 30 आहेत? पहिल्या ऑप्शन मध्ये 30 सेंटीमीटर मसावी, कारण की उत्तर हे सेंटीमीटर मध्ये आहे. 30 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर मसावी. सर हे 10, 17 आणि 43 काय आहेत? म्हणजे 30 सेंटीमीटरचे कापड. तर सुरुवातीला 300 चे 10 कापड, 510 चे 17 कापड आणि 1290 चे 43 कापड. एकूण कापड जर आपल्याला मोजायचं झालं तर या ठिकाणी यांची करावी लागेल बेरीज. तर बेरीज 43 मध्ये 7 दिले तर 50, 60 आणि 70. इथे बघा काय केलेलं आहे. या 43 मध्ये 7 जोडल्यावर 50 अधिक 10 म्हणजे 60 आणि अधिक 10 70. 70 एकूण कापड आहेत. एकूण कापड बरोबर किती? एकूण कापड बरोबर 70. आणि एक एक कापड जो आहे तो 30 सेंटीमीटरचा आहे. एकदम कंप्लीट या प्रॉब्लेमचं ऑपरेशन करून दिलेलं आहे. पेपरमध्ये काय येतील याची गॅरंटी नाही आहे, बट कन्सेप्ट पॉवर इज अ बेस्ट पॉवर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा. जानूकडे गुलाबाची, म्हणजे जानू आहे, जानूकडे गुलाबाची सुरुवातीला जानूकडे गुलाबाची 91, मोगऱ्याची कोणाकडे? जानूकडे मोगऱ्याची गुलाबाची मोगऱ्याची आणि जास्वंदीची मोगऱ्याची 143, जास्वंदीची 156 रोपटी आहेत. अगदी बरोबर. म्हणजे जानूकडे गुलाबाची 91, नंतर मोगऱ्याची 143 आणि जास्वंदीची 156 रोपटी आहेत. कोणाकडे? जानूकडे. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील. समान संख्या म्हटल्या बरोबर मसावी, म्हणजे या संख्यांचा आपल्याला काढायचा आहे मसावी. सुरुवातीला मसावी काढतो, बट मसावी विचारलाय काय ते पण क्लिअर करणं गरजेचं आहे. असतील या प्रमाणे त्याने रोपट्याची लागवड केली. कोणी लागवड केली? जानूनी लागवड केली. तिच्या मळ्यातील या रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळीची संख्या, म्हणजे आपल्याला मसावी नाही काढायचं आहे की एका ओळीमध्ये किती बसतील हा झाला मसावी, बट आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये बघा की जास्तीत जास्त ओळीची संख्या किती. आता जास्तीत जास्त ओळीची संख्या किती? सुरुवातीला मी मसावी काढतो. राईट. म्हणजे जास्तीत जास्त एका मळ्यातील जास्तीत जास्त रोपटे किती असतील? जास्तीत जास्त रोपटे म्हणजेच मसावीच काढायचं आहे, कारण की एका ओळीत जास्तीत जास्त आपण किती रोपटे काढू म्हणजे लावू शकतो. बरोबर आहे. कारण की या रोपट्यांच्या मळ्यातील या रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळीची संख्या. आता बघा सर्वात लहान संख्या 91 दिसते, बट 91 आणि 143 156 ला भाग जात नाही. मग या सिच्युएशन मध्ये मी काय करतो? यांचा फरक काढतो. आता या दोन संख्यांचा फरक म्हणजे मसावी हा फरक, कधी कधी फरक. राईट. आता फरक, या दोन संख्येचा फरक 6 मधून जर 3 गेले तर 3 उरले आणि 15 मधून जर 14 गेले तर त्या सिच्युएशन मध्ये 1 उरला, 13. आता या 13नी चेक करायचं की दिलेल्या प्रत्येक संख्येला भाग जातो का? भाग गेला म्हणजे याचाच अर्थ 13 हा मसावी. 13 7 91, 13 1 13 13, 13 7 91, 13 1 13, पुन्हा 1 उरला, 13 1 13 आणि 156 ला 13 1 13, 13 2 26 भाग गेलेला आहे. 7चा भाग, 11चा भाग आणि 12चा भाग. आपल्याला मसावी काढायचं होतं. मसावी बरोबर 13.
आणि तसे जर पाहिलं तर डायरेक्ट भाग द्यायचा 13 7 91, 13 7 91 म्हणजे 11चा आणि 12चा भाग जात नाही, 7चा तर भाग इथे जातो. मग या सिच्युएशन मध्ये 143 ला 7चा भाग जात नाही, म्हणजे एकच ऑप्शन उरला, तो म्हणजे कोणता? ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे दिलेल्या या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4. एक्साइज मुख्य परीक्षा 2018 PYQ चा प्रश्न अगदी बरोबर. तर आपल्याला या प्रश्नामध्ये मसावी काढायचा होता, तर मसावी बरोबर उत्तर आलेलं आहे 13. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3. आतापर्यंत 2 प्रॉब्लेम कोणत्या युनिटचे? लसावी व मसावी. त्याच्यापैकी युनिट पैकी मसावीचे 2 प्रॉब्लेम झालेले आहेत. आता हा 3ऱ्या नंबरचा प्रॉब्लेम 102 सेंटीमीटर 156, 102 सेंटीमीटर 102 सेंटीमीटर, नंतर 136 सेंटीमीटर आणि 153 सेंटीमीटर 153 सेंटीमीटर. सुरुवातीला आहे 102 सेंटीमीटर, नंतर आहे 136 सेंटीमीटर, नंतर 153 सेंटीमीटर आणि 4थ्या नंबरचा आहे तर 289 सेंटीमीटर. लांबी असलेल्या 4 कांबी आहेत. म्हणजे कांबी किती आहेत? 4 कांबी आहेत. कांबी ज्या आहेत त्या किती आहेत? 4 कांबी आहेत. 4 कांबी. पहिल्या नंबरची कांबी, पहिल्या नंबरच्या कांबीमध्ये 102 सेंटीमीटर, दुसऱ्या नंबरचं 136, 153 आणि 289. सगळ्या कांबीचे समान कमाल लांबीचे तुकडे केले. सुरुवातीला मसावी. का बरं? कारण की या प्रॉब्लेम मध्ये ते शब्द दिसले आपल्याला, मसावीला ओळखण्याचे शब्द दिसले. कोणते दिसले? समान कमाल लांबीचे. समान कमाल दिसल्याबरोबर मसावी, राईट. बट प्रश्नामध्ये मसावीच काढायचं आहे की नंतर सांगतो, राईट. बिफोर दॅट मी मसावी काढतो. मसावीमध्ये इथे फरक 102 32चा इथे जर पाहिलं तर फरक 153 मधून 136, 140 जर काढले 13 आणि 4 जर रिटर्न तर 17. म्हणजे फरक. का बरं फरक? कारण की सर्वात लहान संख्या आहे तर 102, दिलेल्या संख्येला भाग जात नाही, त्यावेळेस डायरेक्ट मसावी फरकच काढायचं. कारण की फरक, आणि जर फरकचा भाग गेला नाही तर फॅक्टर करायचे, फॅक्टर केल्याच्या नंतर भाग द्यायचा. व्यवस्थित लाईन टू लाईन बरोबर लक्षात ठेवा. 102 ला 17चा भाग म्हणजे 17 सक 102 6चा भाग, नंतर 136 17 8 136 आणि 153 17 9 153 आणि 17चा वर्ग 289 म्हणजेच 17चा भाग. 289 ला 17चा भाग तर 17चा भाग जातो, राईट. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मसावी, या प्रॉब्लेम मध्ये मसावी 17 आहेत. बट प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे? सर्व फुल स्टॉपच्या नंतर सर्व कांबीच्या एकूण तुकड्याची संख्या दाखवणारा किंवा दर्शविणारा ऑप्शन निवडायचा आहे. 17 कोणत्याच ऑप्शन मध्ये नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ मसावी नाही काढायचं. ही झाली एक पद्धत जी की आपल्याला ओळखता आलेली आहे. बट या प्रॉब्लेम मध्ये एकूण तुकड्याची संख्या, एकूण तुकड्याची संख्या 17 17चे एक एक तुकडे, 17 17चे एक एक तुकडे, एक तुकडा कितीचा? एक तुकडा 17चा. मग एकूण तुकडे तर या ठिकाणी 6 अधिक 8 अधिक 9 अधिक 17 यांची बेरीज केल्याच्या नंतर एकूण तुकडे मिळणार आहेत. एकूण तुकडे म्हणजे या संख्यांची बेरीज, संख्यांची बेरीज 17 अधिक 9 बरोबर 26, 26 आणि 8 बरोबर 26 4 34 आणि 6 बरोबर 40, बरोबर 40. म्हणजे एकूण तुकडे किती आहेत? 40. बेरीज व्यवस्थित करून घ्यायचं, राईट, स्टेप बाय स्टेप. इथे बघा 6 अधिक 8 म्हणजे 14, 14 अधिक 9 23 आणि 23 अधिक 17, 23 अधिक 17 बरोबर यांची जे बेरीज आहेत या संख्यांची बेरीज ती किती आलेली आहे? 40. म्हणजे एकूण तुकडे किती आहेत? 40 आहे. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला मसावी विचारण्यात नाही आलं होतं. काय विचारण्यात आलं होतं? की एकूण तुकडे बरोबर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 PYQ चा प्रश्न. अगदी बरोबर. जर मसावी जर विचारलं असतं तर सिच्युएशन मध्ये आपला उत्तर हा 17 राहिला असता. बट त्यांनी एकूण तुकडे म्हटलेला आहे कारण की एक तुकडा हा 17चा, एकूण तुकडे बरोबर 40 एकूण तुकडे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी
गणिताचे किती विद्यार्थी? गणित या विषयाचे 60 विद्यार्थी परीक्षा देतात, म्हणजे एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणित या विषयाचे परीक्षा देतात. नंतर 36 विद्यार्थी इथे बघा 36 विद्यार्थी जीवशास्त्र 36 विद्यार्थी जीवशास्त्र या विषयाचे परीक्षा देतात आणि 24 विद्यार्थी इतिहास या विषयाची परीक्षा देतात. जर एका खोलीत एकच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची आहे, समान म्हणजेच मसावी असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील? मसावी नाही, मसावी या संख्येला मसावीचा भाग दिल्याच्या नंतर जे काही संख्या येणार आहे त्या संख्यांची बेरीज. मसावी नाही काढायचं, एकूण खोल्या काढायच्या आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लहान संख्या आहेत 24, बाकीच्या संख्येला भाग जात नाही. मग याचाच अर्थ काय करतो? मसावी म्हणजेच जवळच्या संख्येचा फरक, दूर नाही, ज्या संख्या जवळ आहे त्या संख्यांचा काढायचा फरक. ह्या दोन संख्या जवळ दिसत आहे म्हणजे यांचा जो फरक आहे यांचा फरक बरोबर 24, 12 फरक 24 नाही 12, कारण की 36 मधून जर 24 गेले तर 12, राईट. 12 चेक करायचं का फरकच प्रत्येक वेळेस मसावीचा रोल प्ले करणार नाही, मसावीचा रोल हा फरक प्ले करणार नाही, त्या कंडिशन मध्ये फॅक्टर करायचे. आता इथे जर पाहिलं तर 24 ला भाग जातो, कितीचा भाग जातो? 24 ला 12चा 2चा, 12 2 24, नंतर 36 12 त्रिक 36 आणि 12 पंचे 60. म्हणजे गणित या विषयाचे एका खोलीत किती विद्यार्थी बसतील? 12, प्रत्येकाचे 12 म्हणजे समान बसवायचे आहेत. त्या कंडिशन मध्ये गणित या विषयाचे किती खोल्या असतील? एकूण खोल्या 5. जीवशास्त्र या विषयाचे एकूण खोल्या किती असतील विद्यार्थी मित्रांनो? 2. आणि इतिहास या विषयाचे एकूण खोल्या किती असतील? एकूण खोल्या बरोबर 2. या खोल्यांची करायची आहेत आपल्याला. एका खोलीत किती विद्यार्थी? एका खोलीत 12 विद्यार्थी. बट एकूण खोल्या, एका खोलीत 12 विद्यार्थी. आपल्याला एकूण खोल्या काढायच्या आहेत. एकूण खोल्या यांची करायची आहे बेरीज. 5 अधिक 3 8, 8 अधिक 2 10, म्हणजे एकूण खोल्या बरोबर 10. एका खोलीत 12 बट एकूण खोल्या 10. प्रश्नामध्ये आपल्याला काढायचं होतं कमीत कमी किती खोल्या लागतील? कमीत कमी 10 खोल्या लागतील. म्हणजे प्रश्न क्रमांक 4च उत्तर ऑप्शन क्रमांक 3, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2023. किती सोपी प्रश्न हे हार्ड राहत नाही, टेक्निक मेथड्स बरोबर असायला पाहिजे. नेक्स्ट, आता बघा, आतापर्यंत 2 कन्सेप्ट. कोणत्या 2 कन्सेप्ट? लसावी कसं काढायचं, मसावी कसं काढायचं. लसावी काढण्यासाठी काही आपल्याकडे लाईन आहेत, त्या लाईन पाठ करून ठेवायचं. मसावी काढण्यासाठी लाईन आहे, त्या लाईन पाठ करून ठेवायचं. आणि कन्सेप्ट नंबर 3rd कन्सेप्ट, म्हणजे आतापर्यंत 2 कन्सेप्ट कव्हर करण्यात आलेले आहे. 3ऱ्या नंबरची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट काय सांगते आपल्याला? 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. सर हे असं का बरं आहे? ही कन्सेप्ट म्हणजे मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल नंबर फर्स्ट मध्ये 18 आणि 12 ह्या 2 संख्या होते. आता या 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. या संख्यांचा लसावी बरोबर 36 आलं होतं आणि मसावी बरोबर 6. कारण काय करायचं? मोठी संख्या कोणती आहे? 18 आहे. 18ला 12चा भाग जात नाही, 18चा डबल 36, 36ला 12चे भाग जातो, 18चे भाग जातो, म्हणजे 36 बरोबर लसावी. आणि या 2 संख्यांचा फरक बरोबर किती आहे? 6 आहेत. तर फरक जर लहान असेल तर फरक घ्यायचा आणि जर संख्या लहान असेल तर संख्या घ्यायचा, राईट. तर फरक बरोबर 6, मसावी बरोबर 6. का बरं 6? कारण की 18लाही 6चा भाग जातो, 12लाही 6चा भाग जातो. इथे बघा, 18 गुणिला 2 गुणिला 6, 18 दुने 36 आणि 6 बरोबर 6. याचाच अर्थ म्हणजे हा फॉर्म्युला या कन्सेप्ट वरून हा फॉर्म्युला आलेला आहे.
दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. आता पहिली संख्या म्हणजेच 18, दुसरी संख्या म्हणजेच 12, पहिली संख्या 18, दुसरी संख्या 12, या संख्येचा लसावी पहिली संख्या 18, दुसरी संख्या 12, या संख्येचा लसावी 36, मसावी 6. टोटल आपल्याला या लाईन मध्ये किती चल दिसतात? व्हेरिएबल 4 व्हेरिएबल. पहिल्या लाईन मध्ये 3 व्हेरिएबल, पहिल्या लाईन मध्ये 3 व्हेरिएबल, 3 पैकी 2 दिलेले असेल. दुसऱ्या लाईन मध्ये 4 व्हेरिएबल, 4 पैकी 3 दिलेले असेल. या ठिकाणी आपल्याला फाइंड म्हणजे एक राहिलेला काढावं लागेल. इथे फाइंड राहिलेला एक काढावं लागेल. पण 4 पैकी 3 दिलेले असतील आणि पहिल्या लाईन मध्ये 3 पैकी 2 दिलेले असतील. मला सांगा ही कन्सेप्ट क्लिअर? आता या कन्सेप्ट साठी काही प्रॉब्लेम्स आहेत आणि मॅक्झिमम प्रॉब्लेम या कन्सेप्टच्या पेपर मध्ये विचारण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न क्रमांक पहिला, दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे म्हणजे लसावी बरोबर 400. हा इथे पेपर मध्ये ही लिहून येणार नाहीत, मी डायरेक्टली टाइम सेव्ह करण्यासाठी इथे लिहून आणलेले आहेत की पहिली संख्या बरोबर दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. लसावी किती आहेत? दिलेला आहे 432. मसावी किती आहेत? मसावी आहे 72. एक संख्या म्हणजे पहिली संख्या 216, दुसरी संख्या काढायची आहेत. तर दुसरी संख्या काढा. कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. राईट. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 4 व्हेरिएबल पैकी 3 दिलेला आहेत, एक कॅल्क्युलेट करायचा आहे. डायरेक्ट या ठिकाणी 2 संख्या, इथे एक संख्या, भाग डायरेक्ट द्यायचा. काही तिरपा गुणाकार वगैरे करू नका. 432 16चा डबल 32 आणि 2चा डबल 4 म्हणजे 432 ला 216चा भाग 2 वेळा जातो म्हणजे 72 गुणिला 2 144. या डब्याचं उत्तर 144 म्हणजे दुसरी संख्या 144. मला सांगा समजत आहे? कोणत्या ऑप्शन मध्ये? दुसऱ्या ऑप्शन मध्ये. PYQ कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2022. नेक्स्ट 2 प्रश्न क्रमांक दुसरा. दोन संख्यांचा मसावी 8 मसावी 8 लसावी 144. त्यापैकी एक संख्या 16, दुसरी संख्या काढायची आहे. दुसरी संख्या कोणती? लिपिक टंक लेखक मुख्य परीक्षा 2021. पॅटर्न तोच. कोणता पॅटर्न आहे? पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. याचाच अर्थ दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी. अगदी बरोबर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट भाग द्यायचा. 8 1 8, 8 दुनी 16, 2चा भाग. नंतर 144 ला जर 2चा भाग दिला तर भाग कितीचा गेला? 72चा. म्हणजे दुसरी संख्या बरोबर 72 आहे. तर अगदी बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल. बट 72 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? तिसऱ्या मध्ये आहेत. लिपिक टंक लेखक मुख्य परीक्षा 2022 मध्ये 2021 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. नेक्स्ट प्रश्न क्रमांक तिसरा. आतापर्यंत पॅटर्न कोणता आहे? पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. वारंवार का बरं म्हणत आहे? कारण की पाठ झालं पाहिजे. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. राईट. पहिली संख्या मसावी 11 दिलेल्या आहेत, मसावीच्या खाली 11. नंतर लसावी बरोबर आपल्याला दिलेला आहे 693. आणि जर एक संख्या, या दोन संख्यापैकी एक संख्या जर 77 असेल तर दुसरी संख्या कोणती? दुसरी संख्या काढायची आहे. राईट. आता इथे बघा 11 1 11, 11 7 77, 7 1 7. डायरेक्ट भाग द्यायचा. म्हणजे या बाजूला ज्या काही संख्या आहेत आणि या बाजूला संख्या आहेत तर या बाजूच्या संख्येला या बाजूचा भाग द्यायचा आणि या बाजूच्या संख्येला या बाजू इक्वल टू आहेत आणि गुणाकार आहेत. आता 7चा भाग 7 1 7, 7 9 63, पुन्हा 7 9 63 म्हणजे या डब्याचं उत्तर बरोबर 99. दुसरी जी संख्या आहे ती दुसरी संख्या किती आहेत? 99. कोणत्या ऑप्शन मध्ये? चौथ्या ऑप्शन मध्ये. PYQ लिपिक टंक लेखक मुख्य परीक्षा 2021. पॅटर्न तोच आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक चौथा. दोन संख्यांचा लसावी 420, मसावी 15. त्यापैकी एक संख्या 105. पहिली संख्या 105. तुम्ही दुसरी संख्येला पण कन्सिडर करू शकता. हे असं नाही आहे की पहिलीच कन्सिडर करायची, कोणती घ्या. कारण की गुणाकार मध्ये पहिली एक संख्या 105 आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहेत.
तर दुसरी संख्या कोणती? या डब्यात येणारा उत्तर म्हणजेच दुसरी संख्या. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी 420 ला 105चा जर भाग देतो तर 4चा भाग जातो, कारण की 4 25, 4 1 4 आणि 15 गुणिला 4, 15 चोक 60 म्हणजे दुसरी संख्या बरोबर 60. मला सांगा समजत आहे? कोणत्या परीक्षेत? लिपिक टंक लेखक मुख्य परीक्षा 2017 PYQ चे प्रश्न. नेक्स्ट, बट कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत सर? 60 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 5 मध्ये दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे म्हणजे याचाच अर्थ लसावी पहिला, मसावी दुसरा. लसावी किती दिलेला आहे? 450 आणि मसावी किती आहेत? 15. लसावी 450, मसावी 15. जर एक संख्या 75 असेल, दुसरी संख्या, पहिली संख्या 75, एक संख्या 75 असेल तर दुसरी संख्या कोणती? दुसरी संख्या काढायची. इथे बघा 15 1 15, 15 5 75, 5 1 5, 5 9 45 म्हणजे दुसरी संख्या 90. कर सहाय्यक परीक्षा 2015 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न फॉर्म्युला कोणता आहे? पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. ऑप्शन क्रमांक 90 म्हणजेच ऑप्शन क्रमांक पहिला. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6. दोन संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 72. मसावी किती आहेत? 6. लसावी किती आहेत? 72. मोठी संख्या म्हणजेच लसावी, लहान संख्या म्हणजेच मसावी. जर या दोन संख्यांचे गुणोत्तर 3 गुणिला मसावी, एक्स वगैरे काही कन्सिडर करू नका, 3 गुणिला मसावी, ज्यावेळेस गुणोत्तर दिलेला आहे, हा गुणोत्तर जर काढायचा आहे तर त्या संख्येला डायरेक्ट मसावीचा गुणाकार करायचा, गुणिला 4 गुणिला मसावी, 4 गुणिला मसावी. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची टेक्निक हीच असावी, राईट? तर त्या दोन संख्यातील लहान संख्या कोणती? या दोन संख्यातील आता 3 गुणिला मसावी दिलेला आहे 6, 3 गुणिला 6 साइन 3 18 पहिली संख्या आणि 6 चोक 24 कारण की मसावी आहेत 6, 6 चोक 24. या दोन संख्यापैकी लहान संख्या आहे 18. ऑप्शन क्रमांक 3 कर सहाय्यक परीक्षा 2016. पॅटर्न एकच चालू आहेत. कोणता पॅटर्न? पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 7 म्हणजे 7 प्रश्न 6 कव्हर करण्यात आले. 7व्या नंबरचा प्रश्न, दोन संख्यांचे गुणाकार 3x म्हणजे 3 गुणिला मसावी, 3 गुणिला मसावी. जर गुणोत्तर काढायचं आहे तर डायरेक्ट त्या संख्येला मसावीचा गुणाकार करायचा. ही झाली पहिली संख्या आणि 4 गुणिला मसावी ही दुसरी संख्या, गुणोत्तर जर दिलेला आहे तर. आणि नंतर त्यांचा लसावी 84 आहे तर त्या संख्या कोणत्या? मसावी बरोबर मसावीच, कारण की ती मसावी दिलेली नाहीत. तुम्ही मला सांगा, एक मसावी हे कॅन्सल होणार. त्याच्यानंतर 4 डायरेक्ट भाग द्यायचा 84 ला, 4 दुनी 8, 4 1 4 आणि 7चा भाग द्यायचा. 3चा भाग कोणत्या संख्येला? 21 ला, तर 7चा भाग जातो म्हणजे 7 आहेत मसावी. 7 त्रिक 21 पहिली संख्या. का बरं? कारण की मसावी किती आले आहेत? मसावी आहेत 7. तर पहिल्या 3 गुणिला 7 बरोबर 21 पहिली संख्या. दुसरी संख्या 7 चोक 28 म्हणजे या दोन संख्या आहेत. आपल्याला काय विचार? त्या संख्या कोणत्या? 21 आणि 28. कोणत्या ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. पुन्हा हा प्रश्न PYQ लिपिक टंक लेखक मुख्य परीक्षा 2022. मी सेशन मध्ये जास्तीत जास्त म्हणजे पूर्ण PYQs घेत असतो. सुरुवातीला कन्सेप्ट पॉवर इज द बेस्ट पॉवर, म्हणजे कोणत्या टेक्निकचा वापर करायला पाहिजे, राईट? तर टेक्निकच्या नंतर PYQ जे आलेले आहेत ते प्रश्न घेणे गरजेचं आहे. कारण की कधीही आयोग ज्यावेळेस पेपर सेट करतो तर PYQच्याच बेसवर पेपर हा सेट होत असतो. समोरचा प्रश्न बघायचा, प्रश्न क्रमांक 8. एक आहेत 92, दुसरी आहेत 70 म्हणजे पहिली संख्या 92 आणि दुसरी संख्या 70. लसावी व मसावी अनुक्रमे खालील प्रमाणे आहेत. म्हणजे दोन्ही काढायचं, हा पहिला डब्बाही काढायचा आहे, हा दुसरा डब्बाही काढायचा आहे. यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? मसावी सुरुवातीला, लसावी
लसावी नंतर मसावी अनुक्रमे. कधीही लसावी हा मोठाच, म्हणजे पहिला ऑप्शन कॅन्सल. ह्या संख्या पहिल्या ऑप्शन मध्ये ह्या मोठ्या आहेत, बरोबर आहे. नंतर लहान संख्या 2. आता 2, 2 आणि 4 मी काय करतो या सिच्युएशन मध्ये, यांचा काढतो फरक. यांचा फरक बरोबर 22चा फरक, कारण की 2 मधून 0 गेला 2 उरला आणि 9 मधून 7 गेला 2. 22 म्हणजे 11 गुणिला 2, बरोबर आहे. तर 11ला 70ला 11चा भाग जात नाही, मग या सिच्युएशन मध्ये 92लाही जात नाही, म्हणजेच मसावी किती आलेला आहे 2 आलेला आहे. आता 2चा भाग द्यायचा. 2चा भाग जर दिला या सिच्युएशन मध्ये 2चा भाग, तर इथे बघा 2चा जर भाग दिला तर कितीचा भाग गेला 35, आणि पहिल्या संख्येला याचा अर्धा 92, 45 आणि 46 यांचा करायचा आहे गुणाकार. गुणाकार करण्यासाठी 96चा 46चा डबल 92 आणि 70 अर्धा याला डबल नाही. काय करतो आता बघा, इथे मी बेसिक कॅल्क्युलेशनचा वापर करत आहे. बेसिक कॅल्क्युलेशन मध्ये या 46चा 2 इथे देतो. 23 गुणिला 2 म्हणजे 46 गुणिला 35, 35 दुने 70, 70 गुणिला 23, 0 7 त्रिक 21, हातचे आले 2, बरोबर आहे. आणि 7 दुने 14 आणि 2 16. एक मिनिट, कॅल्क्युलेशन रिपीट. इथे बघा काय करायचं आहे की मसावी आहे 2. आता 2, 2 ऑप्शन मध्ये आहेत. 2, 2 हा ऑप्शन कॅन्सल झालेला आहे. कोणता ऑप्शन? 4थ्या नंबरचा. मग 2 ठिकाणी जर आहे 2चा भाग जर 92ला दिल्याच्या नंतर 45 आणि 46चा भाग जाणार आहे. नंतर 70ला जर 2चा भाग दिला तर 35चा भाग जाणार आहेत. 35चा डबल 70 आणि इथे 23 याचा अर्धा. आता 0 7 त्रिक 21, 1 हातचे आले 2, 14 आणि 2 16, 14 आणि 2 16 काहीतरी. एक मिनिट, पुन्हा रॉंगच होत आहे. ठीक आहे, रिपीट. कॅल्क्युलेशन दुसरं काहीच नाही. कॅल्क्युलेशन मध्ये ते बरोबर, कारण की होत नाही सवाल. आता कॅल्क्युलेशन मध्ये इथे बघा पहिली संख्या 92, दुसरी संख्या 70. ऑप्शन मध्ये लसावी काढायचा आहे. मसावी जर 2 आहे तर मसावी 2. 2च्या नंतर जर 2चा भाग जर इथे दिला मी, 2चा भाग दिल्याच्या नंतर 45 दुने 90 आणि 1 46 गुणिला 70, राईट. 0 7 सकम 42 2, हातचे आले 4, 7 चोक 28 आणि 4 बरोबर 32, बरोबर 32 आणि 20, 32 0. एक मिनिट, 0 7 सकम 42 2, राईट. आणि 42 हातचे आले 4, 7 चोक 28 आणि 4 32, 32 20 कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? तिसऱ्या मध्ये आहे. ते कॅल्क्युलेशनचं बरोबर थोडं फार म्हणजे कॅल्क्युलेशन व्यवस्थित जमलं नव्हतं. आता बघा कॅल्क्युलेशन ओके आहे, राईट. कधी कधी हा सब्जेक्ट कॅल्क्युलेटिव्ह आहे. इथे हा प्रश्न नसतो की सर थांबले काहीतरी चुकत आहे. कॅल्क्युलेशन जर व्यवस्थित होत नसेल तर त्या कंडिशन मध्ये बरोबर करावं लागते. मी कॅल्क्युलेशनला बरोबर केलेलं आहे. म्हणजे काय करायचं आहे, जर 2चा भाग तर इथे द्यावं लागेल ना. 92ला जर 2चा भाग जर गेला 46 गुणिला 70, हा 0 7 सकम 42 2, हातचे आले 4 आणि 7 चोक 28 आणि 4 32, म्हणजेच लसावी 3220 आणि मसावी बरोबर 2. तर यांचा गुणाकार बरोबर 92 गुणिला 70. ऑप्शन क्रमांक 3 राईट आहे. नेक्स्ट पॅटर्न, कोणता पॅटर्न चालू आहे सांगा तुम्ही मला. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी किंवा लसावी गुणिला मसावी. 2 संख्यांचा लसावी मसावी, 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. म्हणजे मसावी गुणिला मसावीचा 15 पट, मसावीचा 15 पट कोण? लसावी. 15 मसावी आणि मसावी आहे. जर मसावी 15 असेल, मसावी बरोबर 15 गुणिला 15 आणि इथे ही झाली लसावी. तर 225 गुणिला 15. तर त्या संख्या कोणत्या? आता बघा 15 225
225 गुणिला 15, याचाच अर्थ इथे मी फॅक्टर करतो, म्हणजे 15 3 गुणिला 5 5 त्रिक 15 आणि त्याच्यानंतर 15 ॲज इट इज. आता या 15ला 3चा गुणाकार 15 त्रिक 45 आणि 15 5 75, म्हणजेच पहिली संख्या 45 आणि दुसरी संख्या 75. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2019. राईट. कारण काय करायचं, फॅक्टर व्यवस्थित करायचे. इथे मला दिसत आहे 225 गुणिला 15 कोणत्याच ऑप्शन मध्ये 225 गुणिला 15 नाही आहेत. याचाच अर्थ काय करायचं आहे, ते जे 15 आहेत या 15चे 2 फॅक्टर, 15चे 2 फॅक्टर पुन्हा व्यवस्थित सांगतो इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच 15 गुणिला 15 आणि त्याच्यानंतर गुणिला 15 हेच दिलेले या जागेवर. मग 15 हा जो 15 आहे त्याचे 2 फॅक्टर 3 गुणिला 5 तर 15 त्रिक 45 आणि नंतर 15 5 75. तर पहिली संख्या 45, दुसरी संख्या 75. नेक्स्ट ऑप्शन क्रमांक 3. आता बघा नेक्स्ट कन्सेप्ट नंबर 4. आतापर्यंत 3 कन्सेप्ट कव्हर करण्यात आलेले आहेत. कन्सेप्ट नंबर 4. कन्सेप्ट नंबर 4 काय म्हणते आपल्याला ते पाहणं गरजेचं आहे. बाकी राहतात, उरतात, शिल्लक राहतात असे असल्यास, म्हणजे हे जर शब्द दिसले तर लसावीत मिळवावे. लसावी अधिक हे जे शब्द दिसत आहेत, बाकी राहतात, उरतात, शिल्लक राहतात, ही ते जोडायचं आहेत. आणि सेकंड कमी पडतात वाढवावे लागतात असे असल्यास लसावी मधून वजा करावे. म्हणजे लसावी वजा कमी पडतात वाढवावे लागतात हे वजा करावं लागेल. अगदी बरोबर. चला एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पलच्या माध्यमातून पूर्णपणे क्लिअर. पहिला एक्झाम्पल या कन्सेप्टचा. एक्झाम्पलनी काय सांगितलेलं आहे, एका पेटीतील संत्र्याचे 15 25 आणि 30 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 कमी पडतात. कमी पडणे म्हणजेच लसावी मधून वजा करणे. तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्रे, किती डझन. आता यांचा सुरुवातीला लसावी 15 पहिली संख्या, 25 दुसरी संख्या आणि 30 तिसरी संख्या. लसावी, आता लसावी काढण्याची जे टेक्निक आहेत, कोणते टेक्निक आहेत की लसावी बरोबर कमीत कमी 2 संख्यांचा मसावी, कमीत कमी 2 संख्यांचा, पूर्ण याचा नाही बरोबर, हे शब्द बरोबर पकडायचे आणि आलेल्या भाग दिल्याच्या नंतर आलेल्या संख्यांचा लसावी बरोबर ओरिजिनल संख्यांचा लसावी. फरक या जागेवर 5चा फरक आहे, म्हणजेच मसावी 5. 5 त्रिक 15 या डब्यात 5 त्रिक 15, 5 5 25, 5 सकम 30. अगदी बरोबर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा 5 मसावी लसावी इथे काढून दाखवतो मी तुम्हाला. लसावी 5 आलेले आहेत मसावी. 5 गुणिला या बॉक्स मध्ये ज्या काही संख्या आहेत, बॉक्स मध्ये कोणत्या संख्या आहे, 3 आहे, 5 आहे, 6 आहे, यांचा काढायचा लसावी, कारण की ट्रिक्स आपल्याला हेच म्हणते. तर 5 गुणिला 6 पंचे 30, तर 30, 5 त्रिक 15, 150. आता 150 मधून कमी पडतात, किती कमी पडत आहे, 6. म्हणजे इथे यांचा लसावी आलेला 150. 150 वजा 6 म्हणजे 144. 144 म्हणजेच 12 डझन. का बरं, कारण की एका डझनात किती असतात, एक डझन म्हणजेच 12. राईट. 1 डझन म्हणजेच 12. तर 144 भागीला 12 बरोबर 12. म्हणजे किती डझन संत्रे असतील, संत्री जे आहेत ते 12 डझन असतील. टोटल एकूण संत्री बरोबर 144. एकूण संत्री बरोबर 144, बट 12 डझन संत्री. नेक्स्ट आहेत का, कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत, ऑप्शन क्रमांक 2 PYQ लिपिक टंक लेखक परीक्षा 2015. एक प्रश्न क्रमांक 2 कन्सेप्ट नंबर जी आपली इथे कव्हर करण्यात आली होती. इथे बघा कोणती कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनो, ही जी कन्सेप्ट आहेत, ही कन्सेप्ट नंबर 4. या कन्सेप्ट नंबर 4चा दुसरा एक्झाम्पल, एक संख्या 4ने वाढविल्यास तो 4ने वाढवणे म्हणजेच ती लसावी मधून वजा करणे. 4 12 34 51 या संख्यांचा लसावी. आता बघा किती डिफिकल्ट वाटते. जर तुम्ही भाग देत असाल 2 3चा तर हा प्रॉब्लेम कठीण होऊन जाणार आहे. काय करतो, या 2 संख्यांचा काढतो मी फरक, मसावी म्हणजेच पाहतो मी की फरक हा रोल प्ले करतो का. 17. राईट.
म्हणजे आता लसावी जर काढायचं आहे, लसावी जर काढायचं आहे त्या सिच्युएशन मध्ये मसावी गुणीला भाग दिल्याच्या नंतर आलेल्या संख्यांचा लसावी ही आहे आपली ट्रिक्स, राईट. तर 17 दुने म्हणजे 17 इथे मसावी घेतो मी, कमीत कमी 2 संख्याच असायला पाहिजे, राईट. नंतर लसावी 34 ला 17चा 2चा भाग जातो आणि 51 17 त्रिक 51 3चा भाग जातो. आता ह्या संख्या ऍज इट इज लिहायच्या, लिहून घ्यायचं, बरोबर आहे. जर भाग जात नसेल इथे तुम्हाला 100% हा क्लिअरच होणार आहे की जे ट्रिक्स आहेत ते ट्रिक्स आपल्याला काय म्हणते, लसावी बरोबर मसावी, कमीत कमी 2 संख्याच असायला पाहिजे आणि नंतर लसावी. आता बघा 17 गुणीला ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या ऍज इट इज लिहितो मी 4 आणि 12. इथे जर तुम्ही पाहत असाल विद्यार्थी मित्रांनो तर यांचा लसावी बरोबर 12. का बरं? कारण की 12ला 12चा भाग जातो, 4चा जातो, 3चा जातो, म्हणजे या ठिकाणी लसावी यांचा या संख्येचा लसावी 12. आता 17 गुणीला आपल्याला 12 करायचं आहे, राईट. 17 गुणीला 12 करायचं आहे. 12चा 12 7 84, 84 शी 4, 84 शी 4, हातचे आले 8, 12 1 12, 12 आणि 8 20, म्हणजे 204 या संख्यांचा लसावी. ह्या ज्या संख्या आहेत या संख्यांचा लसावी बरोबर किती, 204. 204 मधून 4 वजा करायचं आहे तर बरोबर 200. मला सांगा क्लिअर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? या ऑप्शन मध्ये आहे, राईट. ही झाली एक मेथड. दुसरी मेथड डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, काय करायचं, इथे 4 जोडायचे. दुसरी मेथड पण सांगतो. 200 अधिक 4 म्हणजे 204. या 204 ला 51चा भाग जातो का, 4चा भाग जातो. 51 गुणीला 4 बरोबर 204. म्हणजे सरळ सरळ बाकीचं तुम्ही जोडून पाहाल. इथे जर मी 4 जोडतो तर 4 जोडल्याच्या नंतर 140, 140 51च्या पाड्यात 140 येत नाही. इथे जर 4 जोडतो तर 174, 174 51च्या पाड्यात येत नाही. मोठ्या संख्येचं चेक करायचं. नंतर इथे जर 4 जोडतो तर 158, 158 पण 51च्या पाड्यात येत नाही. म्हणजे एकच ऑप्शन. ही तर एकदम सोपी पद्धत आहे, ऑप्शन पद्धत, राईट. तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर 200. लास्ट स्लाइड कोणती? थँक्यू. कारण की विद्यार्थी मित्रांनो मी थँक्यू याच्यासाठी म्हटलेलं आहे की तुम्ही कंप्लीट व्हिडिओ पाहिलेला आहेत. आता हा व्हिडिओ जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही समजलं तर त्या सिच्युएशन मध्ये पुन्हा बघा. कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही ट्रिक्स माझ्याकडे आहे मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे आणि ट्रिक्स ह्या इजी आहेत. कारण की तिथे कुठे पण मी या पद्धतीचा वापर केलेला आहे का, कुठे पण वापर करण्यात आलेला नाही आहे की 2चा भाग 3चा भाग. ही पद्धत ओल्ड पद्धत आहे. तुम्ही जेव्हापर्यंत नवीन प्रोसेस नवीन पद्धतचा वापर करणार नाही तेव्हापर्यंत जे आहेत पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स, कारण की वेळ कमी राहते. वेळ टोटल 60 प्री एक्झाम 60 मिनिटात आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात. मग 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे 36 सेकंद अप्रॉक्सिमेट मध्ये एक प्रश्न सोडवायचा असतो. 36 सेकंद मध्ये जर सोडवायचं असलं तर त्या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे ट्रिक्स मेथड्स ह्या बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा ही डिफरंटच असायला पाहिजे. तेव्हाच तुमचा स्कोर हा आउट ऑफ होणार आहे. अगदी बरोबर. आतापर्यंत एक पर्सेंटेजचा व्हिडिओ आहे, हा दुसरा लसावी आणि मसावीचा. तर समोरचे व्हिडिओ जे आहे ते याचप्रमाणे येत जाणार आहेत. फक्त जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा या व्हिडिओला. तर इथे विद्यार्थी मित्रांनो लसावी आणि मसावीचं PYQs जे मला मिळाले आहेत ते PYQचं कंप्लीट एक्सप्लेनेशन विथ कन्सेप्ट. आता काही कन्सेप्ट डिफरंट पण आहेत लसावी आणि मसावी या घटकात, बट त्या कन्सेप्टचे प्रश्न जे आहेत ते आयोगाने विचारले नाही तर मी या ठिकाणी ते आणलेलं नाही आहेत, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट तुम्ही व्हिडिओ पाहिला याच्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. आणि आजच्या सेशनला मी इथे थांबवतो.